तर व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्हाला कदाचित हे परत एकदा, मला नाही माहिती तुम्ही किती फॉलो करता, विजेंदर ते मस्तीजीवी सर आहेत ना, एक युपीसीचे एक सर आहेत बघा, म्हणजे दृष्टी आयएस मध्ये हे करायचे काय मॉक इंटरव्ह्यू वगैरे घ्यायची ना, आपके बैठने का तरीका जरा कॅज्युअल आहे असं त्यांचं जे वाक्य ते खूप जास्त भारी झालं तेच. त्यांनी मध्यंतरी एक वाक्य वापरलं होतं का, ते मध्यंतरी बोलले होते, येस बरोबर, हा आता लक्षात आलं ठीक आहे ना. ते मध्यंतरी असं म्हणाले होते की एआय जो आहे त्या एआयचा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे काय, डिस्क्रिमिनेशन, भेदभाव. आता कसं डिस्क्रिमिनेशन, तर एक प्रकारे जे समाजामध्ये भेदभाव आहे, जातीविषयक भेदभाव आहे समजा, किंवा कुठल्याही प्रकारचा भेदभाव आहे समजा, आपण म्हणूया स्त्री पुरुष भेदभाव आहे, तर तो एआय मध्ये पण दिसतो असं त्यांचं म्हणणं होतं. का, शेवटी एआय आपल्यावरतीच, आपल्याच ह्युमन इंटेलिजन्सवरती ते क्रिएट झालेलं आहे, म्हणजे आपल्याकडून दिलेल्या डेटावरती ते क्रिएट झालेलं आहे. आणि जर डेटामध्येच डिस्क्रिमिनेशन असेल, म्हणजे डेटामध्ये डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय, डेटामध्ये जसं असेल तर किंवा स्त्रियांना आपण दुय्यम लेखतो, ठीक आहे ना, विशिष्ट जातींना आपण दुय्यम लेखतो, जातींचे उतरण नसते, हे जर आपण काय केलं, एआयला फीड केलेलं आहे, तर ऑब्व्हियसली याचा रिझल्ट सुद्धा तसंच येणार, लक्षात ठेवा. त्याच्यावर त्यांनी मध्यंतरी बोट ठेवलं, त्याच्यावर खूप वाद पण झाले होते किंवा चर्चा पण खूप झाली होती, लक्षात ठेवा. आहे का त्याच्यामध्ये काही तथ्य आहे की साधं सरळ आपण म्हणतो ना की जे काय म्हणजे आपण समाजात असतं तेच राजकारणामध्ये दिसतं, ठीक आहे ना, यथा राजा यथा प्रजा तथा राजा वगैरे, तसंच आहे ना. ते जसं समाज असेल तसंच त्या समाजामध्ये जे काही एआय असेल ते असणार आहे, लक्षात ठेवा. एआय कुठून नवीन काही गोष्टी आणणार आहे ना, जे काही समाजामध्ये असेल त्या गोष्टी किंवा समाजामधले बायसेस किंवा डिस्क्रिमिनेशन त्या एआय मध्ये सुद्धा रिफ्लेक्ट होऊ शकतं, आणि ते चांगलं नाही, लक्षात ठेवा. किंवा काय, सायबर क्राईम सोपं काही विषय